सोलापूर शहरातील मुस्लिम बहुल भागांमध्ये मूलभूत नागरी सुविधा, नवीन ड्रेनेज व्यवस्था आणि शहरातील सर्व कब्रस्तानांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते फारुख शाब्दी यांनी आज पूनम गेट जिल्हा परिषद परिसर येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. शहरातील अनेक मुस्लिम बहुल भागांमध्ये रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, स्वच्छता, पथदिवे आणि ड्रेनेज व्यवस्था अपुरी असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच शहरातील विविध कब्रस्तानांमध्ये संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, पाणी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने तातडीने विकास कामे हाती घेण्याची मागणी करण्यात आली. या प्रश्नांबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधी, महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच महापालिकेच्या 2026-27च्या अर्थसंकल्पात या कामांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्य शासनाने विशेष निधी मंजूर करून निश्चित कालमर्यादेत विकास कामांचा कृती आराखडा जाहीर करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली. शासनाकडून सकारात्मक निर्णय होईपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरू राहणार असल्याचे फारुख शाब्दी यांनी स्पष्ट केले.